Bohr's atomic model. Initially, we have seen that how the development of atomic structure takes place. First, Democritus, then Dalton. After Dalton, J.J. Thomson, Rutherford, and whatever the drawback present in Rutherford that are removed by Bohr. Bohr gives a three basic postulate called as basic assumptions. He gives the name them as a postulate. So there are three Bohr's postulate. All the Bohr's theory depends upon these three postulates. So these three postulates are very important. The electron in a hydrogen atom revolves in a circular orbit around the nucleus with the nucleus at the center of the orbit. The necessary centripetal force for circular motion is provided by electrostatic force of attraction between the electron and nucleus. इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम मध्ये जो काही एकच इलेक्ट्रॉन असतो तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये न्यूक्लियस भोवती फिरत असतो. सर्क्युलर मोशन आलं म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आला आणि मग हा सेंट्रिपिटल फोर्स त्या इलेक्ट्रॉनला कोण पुरवतो तर त्या न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो तो पुरवतो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स बरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेंट्रिपिटल फोर्स mv²/r and electrostatic force 1/4πε0 z e² / r². This is the first oscillation. We required this formula 2-3 times. Second postulate given by Bohr, electrons revolves around the nucleus only in those orbit. म्हणजे इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो न्यूक्लियस भोवती, पण कुठल्या ऑर्बिटमध्ये की त्या ऑर्बिटसाठी कंडिशन आहे for which angular momentum is equal to integral multiple of h/2π. म्हणजे ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम याच्याबरोबर असेल त्या ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतो. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे mvr आणि हा कशाबरोबर पाहिजे तर n × h/2π. n इज इंटिजर. हे दुसरं असम्पशन. दिस असम्पशन ऑल्सो वी रिक्वायर्ड फॉर फर्दर एक्सप्लेनेशन. परत पुढे आपल्याला काही एक्सप्लेनेशनसाठी त्याची गरज पडणार. थर्ड पोस्टुलेट, इलेक्ट्रॉन रॅडिएट एनर्जी ओनली व्हेन इट जम्प्स फ्रॉम हायर ऑर्बिट इनटू द लोअर ऑर्बिट. म्हणजे इलेक्ट्रॉन हा जो न्यूक्लियस घेतला या न्यूक्लियस भोवती हा पहिला ऑर्बिट, दुसरा ऑर्बिट, तिसरा ऑर्बिट. या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन जर खाली उडी घेतली तर तो इलेक्ट्रॉन एनर्जी बाहेर टाकतो, किंवा या ऑर्बिटमधून इथं खाली उडी घेतली तर तो एनर्जी रॅडिएट करतो, इमिट करतो. म्हणजे हायर ऑर्बिटमधून लोअर म्हणजे आतल्या ऑर्बिटमध्ये उडी मारली की तो एनर्जी बाहेर टाकतो. दॅट इज बोर्स थर्ड पोस्टुलेट. Now we calculate radius of orbit, me mass of the electron, vn velocity of electron in nth orbit. nth orbit म्हणजे काय, आता हे पहिलं ऑर्बिट, हे दुसरं ऑर्बिट, हे तिसरं ऑर्बिट. काही नंबर नाही म्हणून मी त्याला म्हणलं n. मग ते कदाचित दुसरं असेल, कदाचित तिसरं असेल, किंवा त्याच्यावर चौथं असेल, त्याच्यावरचं पाचवं असेल. आर्यन रेडियस ऑफ ऑर्बिट, त्या ऑर्बिटची ती रेडियस. n प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे पहिलं ऑर्बिट आहे का, दुसरं आहे का, तिसरं आहे का, याप्रमाणे. युजिंग बोर्स सेकंड पोस्टुलेट, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. अँग्युलर मोमेंटम, मास, वेलोसिटी अँड रेडियस. फॉर इलेक्ट्रॉन वी राइट मास ऑफ इलेक्ट्रॉन me, nth orbit, so velocity in nth orbit is vn, that is velocity of electron. Rn radius of that orbit, which is equal to n/2π. Separate out vn, we don't require me and Rn. Shift that to the RHS side, so that goes into the denominator. So vn is equal to n/2π me Rn. Make a square of both sides.
So squaring both sides, Vn square is equal to n square h square 4 pi square m e square r n square. Using Bohr's second postulate, we name above equation as 1. Now using Bohr's second postulate, electrostatic force of attraction is equal to centripetal force. Again substitute the value. Electrostatic force 1 upon 4 pi epsilon 0 z e square divided by rn square. आता एक कसं आलं तर आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स माहिती 1 upon 4 pi epsilon 0 q1 q2 divided by r square. Charge on electron is E, charge on proton is E, but number of protons are Z. किती प्रोटॉन आहे मला माहीत नाही, एकूण त्याच्या संख्येने मल्टिप्लाय केलं म्हणून E इंटू E E स्क्वेअर अँड Z हे या ठिकाणी आलं. सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r. mv मास ऑफ इलेक्ट्रॉन me, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज vn स्क्वेअर आणि r म्हणजे रेडियस ऑफ nth ऑर्बिट, सो r n. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ vn स्क्वेअर फ्रॉम 1. आता वर vn स्क्वेअरची आपण व्हॅल्यू काढली होती ती याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली. त्यानंतर मिळालं मला 1 upon 4 pi epsilon 0 z e स्क्वेअर डिवाइड बाय r n स्क्वेअर इज इक्वल टू me डिवाइड बाय r n आणि vn ची व्हॅल्यू vn स्क्वेअरची व्हॅल्यू n स्क्वेअर h स्क्वेअर 4 pi स्क्वेअर m e स्क्वेअर r n स्क्वेअर. Out of that 1 me get cancel. Shift r n square from RHS to LHS. Then rn square get cancel. Now shift all the terms except rn from RHS because we have to calculate the value of rn. Keep rn to the LHS side and shift the other terms to the RHS. rn LHS ला ठेवा आणि नको असलेल्या सगळ्या टर्म्स RHS कडे शिफ्ट करा. सो rn इज इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर डिवाइड बाय 4 पाय स्क्वेअर me इंटू LHSच्या डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू न्युमरेटरमध्ये आल्यात 4 पाय एप्सिलॉन 0, न्युमरेटरमधल्या व्हॅल्यू डिनॉमिनेटरमध्ये गेल्यात z e स्क्वेअर. 4 कॅन्सल होईल, एक पाय तुमचा कॅन्सल होईल आणि एक पाय आणि 4 कॅन्सल केल्यावर तुम्हाला rn मिळालं आहे n स्क्वेअर h स्क्वेअर एप्सिलॉन 0 पाय me z e स्क्वेअर. इट गिव्स अ रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट. ही तुम्हाला nth बोर ऑर्बिटची रेडियस आहे. आता n स्क्वेअर मी शेवटी लिहितो, मग मला मिळालं rn h स्क्वेअर एप्सिलॉन 0 डिवाइड बाय पाय me z e स्क्वेअर इंटू n स्क्वेअर. दीज ऑल आर द कॉन्स्टंट्स. हे सगळं कॉन्स्टंट आहे, म्हणजेच मी लिहू शकतो rn इज प्रपोर्शनल टू n स्क्वेअर. rn रेडियस, सो रेडियस ऑफ ऑर्बिट proportional to square of principal quantum number. n म्हणजे काय तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि त्याचा वर्ग आहे. So radius of nth orbit is h square epsilon 0 divided by pi me z e square into n square. This me e is for suffix, not multiply. For hydrogen atom, only one electron present, so z is also only one proton, so z is equal to 1. For first orbit of hydrogen atom, n is equal to 1. Therefore, Bohr's radius for first orbit of hydrogen atom r1 equal to h square epsilon 0 divided by pi me e square. After substituting the values of all the terms, we get r1 is equal to 0.053 नॅनोमीटर. म्हणजे सगळे जे कॉन्स्टंट आहे सगळ्यांच्या किमती टाकल्या तर तुम्हाला एवढी किंमत मिळते.
We know from equation 1 velocity Vn is equal to n h divided by 4 pi me Rn. Now we substitute the value of Rn in this velocity formula. Vn is equal to nh divided by 4 pi me into n square h square epsilon 0 divided by m pi me z square. Me pi get cancelled. Z and e square goes into the numerator. Vn equal to n h z e square divided by 4 n square h square epsilon 0. यापैकी एक n कॅन्सल झाला, h स्क्वेअर मधून एक h कॅन्सल झाला आणि शिल्लक राहिलं Vn इज इक्वल टू z e स्क्वेअर डिवाइड बाय 4 n h epsilon 0. It gives a velocity of an electron in nth orbit. Energy of electron. Energy of orbiting electron is equal to kinetic energy plus potential energy. Total energy of electron in nth orbit En is equal to kinetic energy plus potential energy, equation number 1. We know Bohr's first postulate. Centripetal force is equal to electrostatic force of attraction. So me Vn square divided by Rn is a centripetal force is equal to 1 upon 4 pi epsilon 0 z e square divided by Rn square. Shift this Rn from LHS to the RHS. Me Vn square is equal to 1 upon 4 pi epsilon 0 z e square divided by Rn square into Rn. 1 Rn get cancel. Multiply both side by half. दोन्ही बाजूला हाफ ने मल्टिप्लाय करा. So 1 half me Vn square is equal to half 1 upon 4 pi epsilon 0 z e square divided by Rn. This LHS is equivalent to the kinetic energy. So kinetic energy is equal to 1 half 1 upon 4 pi epsilon 0 z e square divided by Rn. Now potential energy is equal to minus 1 upon 4 pi epsilon 0 z e square divided by Rn. काय केलं तिथला हाफ काढला आणि त्याच्याऐवजी मायनस साइन दिलं की तुम्हाला मिळते पोटेन्शियल एनर्जी. याच्या स्टेप्स आहे पण नवीन सिलेबस मध्ये नसल्यामुळे आपण त्या घेतलेल्या नाही. इक्वेशन नंबर 1 त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्हीही किमती टाका. En is equal to 1 upon 4 pi 1 upon 2 into 1 upon 4 pi epsilon 0 z e square Rn plus potential energy inside bracket minus 1 upon 4 pi epsilon 0 z e square divided by Rn. प्लस मायनस मायनस ते करून या दोन्ही टर्म परत तशा खाली लिहिल्या. जे काही कॉमन घेता येईल ते कॉमन घेतलं. सो 1 upon 4 pi epsilon 0 z e square divided by Rn inside bracket 1 half minus 1. 1 half minus 1 gives you the minus 1 half. Write this minus 1 half first. So minus 4 into 2 is 8. So 1 upon 8 pi epsilon 0 z e square divided by Rn. Now we substitute the value of this Rn. We know the Rn is equal to n square h square epsilon 0 divided by pi me z e square. Rn ची किंमत टाका. En is equal to minus 1 upon 8 pi epsilon 0 z e square. Rn ची किंमत टाकली n square
एच स्क्वेअर इप्सिलॉन 0 डिवाइड बाय पाय एम ई झेड ई स्क्वेअर. ह्या टर्म्स ज्या आहेत त्या न्युमरेटरमध्ये जातील. मग येतं आहे -1/8 पाय इप्सिलॉन 0 झेड ई स्क्वेअर पाय एम ई झेड ई स्क्वेअर डिवाइड बाय एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन 0. फक्त पाय कॅन्सल होईल, तेवढा पाय कॅन्सल करा आणि जे काय मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन करून en इज इक्वल टू -z स्क्वेअर e⁴ एम ई डिवाइड बाय 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर. आता हा एन स्क्वेअर सेपरेट लिहितो. en इज इक्वल टू -z स्क्वेअर e⁴ एम ई डिवाइड बाय 8 इप्सिलॉन 0 स्क्वेअर एच स्क्वेअर इंटू 1/n स्क्वेअर. Negative sign indicates that electron bound inside the atom. वजा चिन्ह सांगतं की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी बांधला गेला आहे. या ज्या टर्म आहे या सगळ्या कॉन्स्टंट आहेत. एखाद्या ॲटमसाठी झेड पण कॉन्स्टंट होईल. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट असतो, इलेक्ट्रॉनचं मास कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट इज अ कॉन्स्टंट, या सगळ्या कॉन्स्टंट आहेत. मग आपण En लिहू शकतो. En proportional to 1/n square. So energy of nth Bohr orbit is inversely proportional to square of principal quantum number. या सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर तुम्ही टाकली आणि हायड्रोजन ॲटमसाठी विचार केला तर झेडची किंमत 1 येईल. त्यावेळेला तुम्हाला त्या कॉन्स्टंटची किंमत येते -13.6 झेड स्क्वेअर डिवाइड बाय एन स्क्वेअर. म्हणजे झेड स्क्वेअर सोडून राहिले जे कॉन्स्टंट आहेत या सगळ्यांच्या किमती टाकल्यानंतर En इज इक्वल टू -13.6 झेड स्क्वेअर डिवाइड बाय एन स्क्वेअर.